नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिन्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. हिंदू धर्मात नागपंचमी या सणाला अत्यंत महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमी तिथीला नागपंचमी सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते. यामुळे नागदेवता प्रसन्न होतात. यंदा नागपंचमी हा सण 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो. 9 ऑगस्ट रोजी नागाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे 5 ते 8 आहे. या दिवशी 3 तासांचा हा काळ पूजेसाठी अत्यंत शुभ असेल. बाकीच्या दिवसभरही तुम्ही पूजा करू शकता, पण पहाटे 5 ते 8 हा शुभ मुहूर्त आहे. हिंदू धर्मात नागपंचमी या सणाला विशेष महत्त्व असून प्राचीन काळापासून या दिवशी नागाची पूजा केली जाते. शेतकरी नागपंचमीच्या दिवशी सुखसमृद्धी आणि पिकांचे रक्षण व्हावे यासाठी शेतात नागांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी मातीच्या नागाची पूजा दुधाने स्नान घालून केली जाते. नागदेवतेला दूध, साखर, लाह्या यांचा नैवेद्य दाखवला जातो. शेतकरी तर त्यांच्या शेतात नागांची पूजा करतात, पण शहरात हे शक्य नाही. तर नागपंचमीची पूजा घरच्या घरी कशी करावी आणि सोप्यात सोपी पूजनविधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तसेच नागपंचमीला काय करावे व काय करू नये, त्यांचे नियम काय हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. शिवलिंगावर जल अर्पण करून भगवान शंकरांची पूजा करावी. यानंतर घराचे प्रवेशद्वार, मंदिर, बाहेरील दरवाजा स्वच्छ पाण्याने पुसावा. कागदावर किंवा पाटावर कोळशाच्या किंवा रांगोळीच्या साहाय्याने किंवा हळद चंदनाने नाग-नागिन आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढावी किंवा सर्पदेवतेची मूर्तीही घरी आणू शकतात. यानंतर पूजा सुरू करून नागदेवतेला फळे, फुले, धूप, दीप, कच्चे दूध हे नागदेवतेला दाखवायचे आहे. त्यांची पूजा करून दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा. या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते आणि नैवेद्य अर्पण करावा. शेवटी नागदेवतेचे ध्यान करून पूजा व आरती करावी आणि आरती झाल्यावर नागपंचमीची कथा वाचावी. नागपंचमीच्या कथेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तेव्हा नागपंचमीची कथा नक्की ऐका. नागपंचमीला काय करावे व काय करू नये. नागदेवतांच्या मूर्तीला दूध, मिठाई आणि फुले अर्पण करावी. नागपंचमी मंत्राचा जप करावा. ज्यांच्या कुंडीत राहू केतू भारी आहेत त्यांनी या दिवशी व्रत ठेवावे. या दिवशी काय करू नये. नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये, त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो. शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नये, कारण ते अशुभ मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नये व लोखंडी भांड्यात अन्न खाऊही नये. नागपंचमीचा मंत्र: ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात. दुसरा मंत्र: ओम सर्पाय नमः. ओम नमः शिवाय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.